आज आहे अधिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची सेवा करणार आहे. जसं की अधिक महिन्यामध्ये प्रत्येक दिवस असा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक तिथी महत्त्वाची आहे. जसं की पौर्णिमा तिथी, एकादशी तिथी, संकष्टी चतुर्थी अशा प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्त्व आहे. आज आपण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातली अडचणी दूर होण्यासाठी उपायही करायचा आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, गणपती देवतेला आपण काय म्हणतो? विघ्नहर्ता. गणपती देवता ही विघ्नहर्ता आहे आणि आपल्या घरातले काही कामात अडथळे म्हणा किंवा काही विघ्न येत असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे साकडं घालायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. दिवसभर आपण गणपती बाप्पांची सेवा करणारच आहोत. अथर्वशीर्षाचं पठण आपल्याला सकाळी करायचं आहे, जेव्हा आपण अभिषेक करून पूजा करत आहोत तेव्हा. आणि आपल्याला मी म्हटलं जसं विद्यार्थी जर अभ्यास करत असतील आणि त्यांना स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपल्याला दुर्वांचा उपाय पण करायचा आहे. 21 दुर्वा हातामध्ये पकडून आपल्याला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. मग तुम्ही ते 11 वेळेस पठण केलं तरी चालेल. एका बैठकीत 11 वेळेस गणपती स्तोत्राचं पठण करायचं असतं. आणि आपल्याला त्या दुर्वाच्या बुडांना हळद कुंकू अर्पण करून गणपती बाप्पांसमोर उजव्या हातामध्ये दुर्वा पकडून आपल्याला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दुर्वा हातामध्ये पकडून गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. विद्यार्थी लभते विद्या. बघा, गणपती देवता ही विद्येची देवता आहे. त्यामुळे आपल्याला गणपती स्तोत्राचं पठण केलं तर स्मरणशक्तीसाठी आणि आपण जे अभ्यास केलेला आहे, मुलांनी वाचन केलेलं आहे, ते लक्षात राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आपण गणपती देवतेला विघ्नहर्ता म्हणतो. आपल्या घरामध्ये जर आपण एखादं कोणतं काम करायचं ठरवलं आणि वारंवार ते काम जर रखडत असेल, होत नसेल, पूर्णत्वाला जात नसेल, तर आपण हा उपाय करू शकता. तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे? तर चतुर्थीच्या संध्याकाळी आपल्याला एक वाटीमध्ये खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. तुम्ही खोबऱ्याची वाटी घेतली तरी चालेल, पण छोटासा तुकडा घेतला तरी बस होणार आहे. असा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावरती 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर खूप छान, नसेल तर जो घरामध्ये आहे तो तुम्ही वापरू शकता. पण भीमसेनी कापूर हा औषधी पण आहे. पण नसेल तर तुमच्याकडे जो घरात आहे तो 2 वड्या तुम्ही घ्यायच्या आहेत आणि खोबऱ्याच्या तुकड्यावर ठेवून त्याला प्रज्वलित करायचं आहे आणि ते पूर्ण संपेपर्यंत आपल्याला मंत्र पठण करायचं आहे. गणपती बाप्पाच्या समोर बसूनच तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजे देवघराच्या तिथं जर तुमच्या व्यवस्थित जागा असेल तर तुम्ही तिथं बसूनच करा. हां, पण हे गोष्ट करताना आजूबाजूला तुमच्या पडदा वगैरे नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण बघा, आपण जेव्हा कापूर प्रज्वलित करणार आहोत तेव्हा कधी कधी छोटी घर असली तर जागेची अभावी खूप अडचण असते. त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट करताना पूर्ण काळजीपूर्वक करायची आहे. आपल्याला तो कापूर प्रज्वलित केल्यानंतर तो कापूर पूर्ण संपेपर्यंत मंत्रपठण करायचा आहे. तो म्हणजे ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः. कारण गणपती बाप्पा ह्याला विघ्नहर्ता पण आपण म्हणत असतो आणि आपलं विघ्न किंवा कामातल्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे. आणि 2 कापुराच्या वड्या जळायला जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतील. तर 5 मिनिटं आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे, म्हणजेच या मंत्राचं पठण करायचं आहे. तर तुम्ही ही सेवा अवश्य करू शकता. ही सेवा केल्याने उद्याच लगेच आपल्या अडचणी दूर होणार असं पण नाही आहे, पण ही सेवा आपल्याला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या चतुर्थी आपण करू शकतो. आणि आपण हा उरलेला खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो कोणीही घरामध्ये प्रसाद म्हणून किंवा काही म्हणून खायचा नाही. तो आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. कारण की आपण त्यावरती कापूर जाळलेला होता आणि कापूर जेव्हा आपण जाळतो त्यामध्ये घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी जळालेली असते. तो खोबऱ्याचा तुकडा तुम्ही त्या दिवशीही उचलू शकता. फक्त थंड झाला की तुम्ही तो उचलून निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशीही उचलू शकता. आपण जेव्हा पण घरामध्ये कापूर जाळतो तेव्हा आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि बघा, निगेटिव्हिटी घरातली दूर होत असते. आणि एखादी जर घरामध्ये आपल्या आजारी व्यक्ती असेल तर कापूर जर घरामध्ये आपण जाळला तर त्यांना पण प्रसन्न वाटतं. बघा, रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये थोडासा तरी कापूर तुम्ही कापूरदानीमध्ये जरी लावून घरामध्ये थोडा वेळ चालू ठेवलं तर घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि कापरामुळे घरामध्ये जर मच्छर वगैरे असतील तर ते पण कमी होण्यास मदत होते. रोज संध्याकाळी आपण 2 कापराच्या वड्या कापूरदानीमध्ये जर टाकून आपण ते थोडा वेळ चालू ठेवली कापूरदानी, तर मच्छर म्हणा किंवा घरातील निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. कापूर हा औषधी गुणधर्म असलेला आहे आणि म्हणूनच आपण कोरोनामध्ये पण कापराचा वास घेत होतो. बघा, एखाद्या रुमालामध्ये कापूर बांधून आपण मधून मधून त्याचा वास घेत होतो.
त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता. जर तुम्हाला कोणते कामामध्ये अडथळे येत असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्ही नक्की हा उपाय करा. पण उपाय करताना काळजीही घ्या. जेव्हा तुम्ही कापूर प्रज्वलित करणार आहात तर त्याच्या बाजूला कोणताही पडदा वगैरे नको, कागद वगैरे नको. देवघरामध्ये करताना पण तुम्ही खाली काहीतरी देवघरामध्ये डायरेक्टली करू नका. फरशीवरती वाटी ठेवून करा, कारण वाटी पण तेव्हा ती गरम होत असते. तर पूर्णपणे आपली सर्व काळजी घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता. चला तर मग व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.